बिस्मिल्लाह वस्सलातु वस्सलामु अला रसूलिल्लाह। पिछले कुछ दिनों में नाज़िया इलाही ख़ान मलऊना खबीसा हरामी उद्दहर, जिसने अल्लाह के प्यारे नबी अलैहिस्सलातु वस्सलाम और हमारे मुसलमानों की माँ उम्मुल मुमिनीन हज़रत आयशा सिद्दीक़ा रदियल्लाहु तबारक व तआला अन्हा की शान में नाज़िबाना कलिमात और गुस्ताखी करने की जुर्रत की। इन्हें सबको मालूम ये चीज़ है कि मुसलमानों की जान और मुसलमानों का सुकून ये नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम से जुड़ा हुआ है। तो इन्होंने हमारे नबी पाक और उम्मुल मुमिनीन आयशा सिद्दीक़ा रदियल्लाहु तबारक व तआला अन्हा की शान में गुस्ताखी करके मुसलमानों के दिलों को, मुसलमानों के सुकून को ठेस पहुंचाने की कोशिश की, जिसके लिए मुल्क भर में जहां कहीं भी मुसलमान जो हसास हैं, गैरतमंद हैं, उन्होंने एफ़आईआर दर्ज करने की कोशिश की। और मैं ये समझता हूँ कि एफ़आईआर दर्ज करना भी ईमान का सबसे निचला हिस्सा है, जिसके तहत हमने भी हुबली में साइबर क्राइम पुलिस स्टेशन घंटीगिरी में आकर एक एफ़आईआर दर्ज करने की और एक आईटी एक्ट के तहत एक फरमाइश और गुजारिश पेश की है, जिसके लिए एसीपी साहब ने हमें ये उम्मीद दिलाई है कि जो भी इसके अगेंस्ट कार्रवाई है इंशाअल्लाह हम वो कोशिश करेंगे करने की। हम तमाम ज़िम्मेदारों से भी और गैरतमंद सुन्नियों से भी ये अपील करते हैं कि जहाँ और जितना भी हो, अब तमामी हजरात इसके ख़िलाफ़ और उस मलऊना के ख़िलाफ़ बात करने की ज़रूर कोशिश करें, उसे कोर्ट तक लाएं, उसे माफ़ी मंगाने के लिए ऊपर मजबूर करें, ताकि वो दोबारा ये जुर्रत करने की कोशिश ना करे। और कोई भी हो दुनिया भर में जहाँ कहीं जो भी हो, वो इससे सबक हासिल करे कि अगर हम नबी पाक के ख़िलाफ़, हज़रत आयशा सिद्दीक़ा के ख़िलाफ़, या इस्लाम के ख़िलाफ़, या कुरान के ख़िलाफ़, या कोई भी मज़हब इस्लाम के ख़िलाफ़ अगर बोलना चाहता है, तो उसके लिए ये चीज़ और ये हमारा एफ़आईआर दर्ज करना ये इबरत उसके लिए बन जाए। हमारी कोशिश यही है कि हम आखिर तक इंशाअल्लाह तबारक व तआला उसके ख़िलाफ़ जो भी एहतजाज है हम वो करने की कोशिश करेंगे। मैं शुक्रिया अदा करता हूँ हमारे गणेश पेट के जितने भी नौजवान हैं और हमारे बढ़िया सर हैं, इन्होंने काफ़ी हद तक अल्हम्दुलिल्लाह तबारक व तआला कोशिश की और हमें भरोसा दिलाया और हमारे कंधे से कंधा मिलाकर यहाँ तक हमें लाने की कोशिश की। और हमने इसके बाद जो एफ़आईआर दर्ज कराने का और जो आईटी एक्ट के तहत जो भी हमने पेश किया है, अल्लाह तबारक व तआला हमारी कोशिशों को कबूल फरमाए और उस मलऊना को अल्लाह तबारक व तआला गारत फरमाए, बर्बाद फरमाए, उसे जल कर, उसे सड़ा कर अल्लाह तबारक व तआला मौत अता फरमाए। ಅಸ್ಸಲಾಂ ವಲೈಕುಂ ವರಹಮತುಲ್ಲಾಹಿ ವಬರಕಾತುಹು. ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ನಮ್ಮ ಪ್ರವಾದಿ ಪೈಗಂಬರ್ ಮೊಹಮ್ಮದ್ ಸಲ್ಲಲ್ಲಾಹು ಅಲೈಹಿ ವಸಲ್ಲಮ ಶಾನ್ದಲ್ಲಿ ಅವಹೇಳನಕಾರಿ ಹೇಳಿಕೆಯನ್ನು ನಾಜಿಯಾ ಇಲಾಹಿ ಅನ್ನುವಂತಹ ಒಂದು ಮಹಿಳೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾಳೆ. ಅದರ ಸಲುವಾಗಿ ನಾವು ನಮ್ಮ ಹುಬ್ಬಳ್ಳಿ ಧಾರವಾಡ ಸೈಬರ್ ಪೊಲೀಸ್ ಸ್ಟೇಷನ್ದಲ್ಲಿ ಒಂದು ಫಿರ್ಯಾದಿಯನ್ನು ದಾಖಲು ಮಾಡಿದ್ದೇವೆ. ಹಾಗೂ ನಮ್ಮ ಅಸಿಸ್ಟೆಂಟ್ ಕಮಿಷನರ್ ಅವರು ನಮಗೆ ಆಶ್ವಾಸನೆಯನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. BNS ಹಾಗೂ IT ಆ್ಯಕ್ಟ್ದಲ್ಲಿ ಯಾವ್ಯಾವ ರೆಲೆವೆಂಟ್ ಸೆಕ್ಷನ್ಸ್ ಈ ಒಂದು ಅವಹೇಳನಕಾರಿ ಹೇಳಿಕೆಗೆ ರಿಲೇಟ್ ಇರ್ತಾವೆ ಅದನ್ನು ನಾವು ಇನ್ವೋಕ್ ಮಾಡಿ ಅದಕ್ಕೆ ಸಂಬಂಧಪಡುವಂತಹ ಅಧಿಕಾರಿಗಳಿಗೆ ವಿಚಾರಿಸಿ ಅದಕ್ಕೆ ಸೂಕ್ತ ಕ್ರಮವನ್ನು ಜರುಗಿಸ್ತೀವಂತೇಳಿ ಅವರು ನಮಗೆ ಒಂದು ಎಂಡೋರ್ಸ್ಮೆಂಟ್ ಹಾಗೂ ನಮ್ಮ ಕಂಪ್ಲೇಂಟ್ಗೆ ಅವರು ಅಕ್ನಾಲೇಜನ್ನು ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಓಕೆ, ಸೊ ನೋಡ್ರಿ, ಕೆಲವೊಬ್ರಿಗೆ ಏನಿದೆ ಒಣ ತಿಂಡಿ ಇದೆ. ಓಕೆ, ಅವ್ರಿಗೇನಿದೆ, ಈಕಿ ನಾಜಿಯಾ ಇಲಾಹಿ ಖಾನ್ ಅನ್ನಕ್ಕೆ ಮೊದಲು ತೃಣಮೂಲ್ ಕಾಂಗ್ರೆಸ್ದಲ್ಲಿ ಇದ್ಲು. ತೃಣಮೂಲ್ ಕಾಂಗ್ರೆಸ್ದಲ್ಲಿ ಇದ್ದಾಗ BJP ಹಾಗೂ RSSಗೆ ಬಾಯಿಗೆ ಬಂದಂಗೆ ಬೈತಿದ್ಲು. ಇವಾಗ ಏನಿದೆ ಇಲ್ಲ, ಆಕಿ BJPಯನ್ನು ಸೇರ್ಪಡೆ ಮಾಡಿದಾಗ ಇವಾಗೆ ಮುಸಲ್ಮಾನರನ್ನು ಬೈಯೋದು, ಇಸ್ಲಾಂ ಬಗ್ಗೆ ಬೈಯೋದು ಅಥವಾ ಇಂಥ ಒಂದು ಒಣ ತಿಂಡಿ ಅವ್ರಿಗೆ ಸಾಕಷ್ಟಿದೆ. ಅದರ ಸಲುವಾಗಿ ನಾವು ಏನು ಮಾಡಬೇಕು, ನಮ್ಮ ಕರ್ತವ್ಯ ಏನಿದೆ ಅಂತ ಹೇಳಿದಂದರೆ, ಆ ಒಂದು ಅವಹೇಳನಕಾರಿ ಹೇಳಿಕೆ ಕೊಟ್ಟ ನಂತರ ಕಂಪ್ಲೇಂಟನ್ನು ದಾಖಲೆ ಮಾಡಿ ಅದಕ್ಕೆ ಕೋರ್ಟ್ದಲ್ಲಿ ಅದನ್ನು ನಾವು ಸರಿಯಾಗಿ ಇದನ್ನು ಮಾಡಬೇಕು, ಇನ್ವೋಕ್ ಮಾಡಬೇಕು, ಅದನ್ನೇ ಫಾಲೋಅಪ್ ಮಾಡಬೇಕು. ನಾವು ಅದನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇಲ್ಲ. ಅದರ ಸಲುವಾಗಿ ಪದೇ ಪದೇ ಇವರಿಗೆ ಒಂಥರ ಹುಮ್ಮಸ್ ಬೆಳೀತಾ ಇದೆ ಅಂತೇಳಿ ನಾನು ಹೇಳೋಕ್ಕೆ ಇಷ್ಟಪಡ್ತೀನಿ. ನಮ್ಮದು ಮುಂದಿನ ಕ್ರಮ ಏನಿಲ್ಲ, ಇವಾಗ ಏನೇನು ಸೆಕ್ಷನ್ಸ್ ಇನ್ವೋಕ್ ಆಗಿದ್ದಾವೆಲ್ಲ ಅದನ್ನು ಕೂಡ ನಾವು ನೋಡ್ತೀವಿ. ಹಾಗೂ ಇದು ಇಫ್ ಇಟ್ ಈಸ್ ಅಂಡರ್ ಜುರಿಸ್ಟಿಕ್ಷನ್ ಆಫ್ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದಲ್ಲಿ ಹೈಕೋರ್ಟ್ದಲ್ಲಿ ಅಥವಾ ಅಲ್ಲಿ ಲೋಕಲ್ ಕೋರ್ಟ್ದಲ್ಲಿ ಅದು ವಿಚಾರಾಧೀನ ಇದೆ ಅಂತ ಹೇಳಿದಂದ್ರೂ ನಾವು ಒಂದು ಇಂಟರ್ವೆನ್ಷನ್ ಅಪ್ಲಿಕೇಶನ್ ಹಾಕಬೇಕಂತೇಳಿ ನಾವು ಸಕಲ ಸಿದ್ಧತೆಯನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಈಗ ಸೆಕ್ಷನ್ ನಾವು ಇಲ್ಲೇ ರೆಲೆವೆಂಟ್ ಆಗುವಂತಹ IT ಆ್ಯಕ್ಟ್
ಹಾಗೂ BNS ನಾವು ಸೆಕ್ಷನ್ 299 ಹಾಗೂ 153A 124A 120B ಎಲ್ಲ ತರಹ ಸೆಕ್ಷನ್ಸ್ ಇದಕ್ಕೆ ಅನ್ವಯ ಆಗುತ್ತೆ ಅಂತ ನಾವು ಒಂದು ಫಿರ್ಯಾದಿಯನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದೇವೆ.